की आपला मूड नसतो, पण आपल्या पार्टनरचा मूड असतो. तर आपण आपल्या पार्टनरला तृप्त करू शकत नाही किंवा तिचं सॅटिस्फॅक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे ती चिडचिड पण करते. वीर्यपतन लवकर झालं तरी तुम्ही काही काळजी करू नका, कारण की तुमचं वीर्यपतन झालं म्हणजे तुम्हाला ऑर्गॅझम आलं. आता या बोटाची ट्रिक काय आहे की जरी तुमचं डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही आता इन्सर्ट करू नका, पण या बोटाची मदत घ्या की आपलं डिस्चार्ज लवकर होऊन जातो किंवा आपला मूडच नसतो. कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला प्रॉपर इरेक्शन होत नसेल आणि त्याच्यामुळे काय असतं की पार्टनरला सॅटिस्फॅक्शन न मिळाल्यामुळं तिची दिवसभर चिडचिड होते. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा केव्हा केव्हा असं पण घडतं की आपला मूड नसतो, पण आपल्या पार्टनरचा मूड असतो. मग अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे त्याच विषयी ह्या व्हिडिओद्वारा मी थोडक्यात तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना पण माझे 2 व्हिडिओ काही ना काही नॉलेज देऊन त्यांचं सेक्शुअल लाईफ बेटर बनवतील. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की केव्हा केव्हा काय होतं की आपण परफॉर्मन्स करण्यासाठी सुरुवात करतो आणि काहीतरी आपल्या माइंडमध्ये वेगळ्या गोष्टी असतात आणि काय असतं केव्हा केव्हा खूप लवकर आपण डिस्चार्ज होऊन जातो. पण एकदम तुरंत डिस्चार्ज झाल्यानंतर जर विदिन अ स्पॅन ऑफ 1 मिनिट जर डिस्चार्ज झाला असेल तर आपण आपल्या पार्टनरला तृप्त करू शकत नाही किंवा तिचं सॅटिस्फॅक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे ती चिडचिड पण करते. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? अशा वेळेला काय करायला पाहिजे की जरी तुमचं वीर्यपतन लवकर झालं तरी तुम्ही काही काळजी करू नका, कारण की तुमचं वीर्यपतन झालं म्हणजे तुम्हाला ऑर्गॅझम आलं. आता तुमची जबाबदारी आहे की तुमच्या पार्टनरला पण तुम्हाला ऑर्गॅझम द्यायचं आहे, त्यांना सॅटिस्फॅक्शन द्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो आणि ती आहे तुमच्या बोटाची ट्रिक. आता या बोटाची ट्रिक काय आहे की जरी तुमचं डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही आता इन्सर्ट करू नका, पण या बोटाची मदत घ्या. बोटाने बरोबर तुम्ही क्लायटोरिस ग्रंथीला रब करा, चांगलं रब करा. इतकं रब करा की तिला म्हणजे चांगलं उत्तेजन आलं पाहिजे आणि आनंद मिळाला पाहिजे. पण त्यासाठी नक्कीच आपले हात वॉश करून आपले नखं काढून नक्कीच त्याची काळजी घ्या, कारण की अदरवाईज त्याची तिथं इंजुरी पोहू शकतं, कारण की हे सेन्सिटिव्ह पार्ट असतो. तर ती पण एक काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. तर बोटानं हळूहळू तुम्हाला क्लायटोरिस ग्रंथीला स्टिम्युलेट करायचं आहे आणि नंतर हळूहळू तुम्हाला जी स्पॉटला आतमध्ये बोट टाकून तुम्हाला स्टिम्युलेट करायचं आहे. जसं जसं तिला आनंद येईल पहिले एका बोटाने आणि नंतर तुम्हाला 2 बोट इन्सर्ट करून फास्ट जसं तुम्ही इंटरकोर्स करता त्याचप्रमाणे तुम्हाला इंटरकोर्स सारखंच आपल्या बोटाचा वापर करायचा आहे, जेणेकरून त्यांना पण विदिन अ स्पॅन ऑफ जितकं तुम्ही डीप करसाल तितकं त्यांना चांगलं वाटेल आणि जितकं तुम्ही म्हणजे फास्ट करसाल तितकं पण त्यांना चांगलं वाटेल. तर असं करून नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझम देऊ शकता. तर मित्रांनो, केव्हा केव्हा अशी वेळ आपल्यावर येते की आपलं डिस्चार्ज लवकर होऊन जातो किंवा आपला मूडच नसतो. कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला प्रॉपर इरेक्शन होत नसेल तर नक्कीच या बोटाचा वापर करून तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकता. कारण की बरेच लोक काय करतात की जसं इजॅक्युलेशन झालं तसं बाजूला होऊन जातात किंवा वॉशरूमला चालले जातात, आपलं वॉश करून टाकतात, पण आपल्या पार्टनरच्याबद्दल बिलकुल अजिबात विचार करत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय असतं की पार्टनरला सॅटिस्फॅक्शन न मिळाल्यामुळं तिची दिवसभर चिडचिड होते, तिचे सायकोलॉजिकल चेंजेस तिच्यामध्ये येतात आणि हे जर वारंवार होत असेल तर नक्कीच तिच्या सायकोलॉजीमध्ये बदल घडून येतो. त्यांना तिला अँझायटी आणि डिप्रेशन पण येऊ शकतं. तर अशा वेळेला काहीच तुम्ही काय काळजी करू नका की बऱ्याच वेळा आणि बऱ्याच पुरुषांबद्दल असं नेहमी घडत असतं की जेव्हा इजॅक्युलेशन खूप लवकर झालं, तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन झालं नाही, तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझम मिळालं नाही, तर त्यावेळेला नक्कीच तुम्ही या बोटाचा वापर करून हळूहळू शांततेने आणि पहिले सुरुवातीला कमी स्पीडने आणि नंतर फास्ट स्पीडने तुम्ही जर हा कार्यक्रम जर नक्की केला तर नक्कीच तुमच्या पार्टनरला तुम्ही मल्टिपल ऑर्गॅझम पण देऊ शकता. धन्यवाद मित्र.